नमस्कार. आज आपण महावितरण म्हणजे आपली MSEDCL यांच्या एका महत्त्वाच्या उपक्रमावर बोलणार आहोत. हो, गो ग्रीन योजना. बरोबर, गो ग्रीन. आपल्याकडे याची सविस्तर माहिती देणारा एक लेख आहे. तर म्हणजे उद्देश आहे की कागदी बिलं बंद करून लोकांना डिजिटल बिलं द्यायची. अगदी. ईमेलवर किंवा मग व्हॉट्सॲपवर. हो. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण बघूया की ही योजना नक्की काय आहे, फायदे काय, सहभागी कसं व्हायचं. आणि ग्राहकांसाठी याचे एकूण अर्थ काय, बरोबर? अगदी. आणि मला वाटतं यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही फक्त सोय नाहीये. म्हणजे ठीक आहे, डिजिटल आहे, पण काय? पण यामागे पर्यावरणाचा विचार आहे आणि थेट आर्थिक फायदा पण आहे ग्राहकाला. हो, तो मुद्दा महत्वाचा आहे. 10 रुपयांची सवलत, बरोबर आहे? हो, प्रत्येक बिलावर. म्हणजे सध्या आपण बघतोय सगळेच डिजिटलकडे वळतायत. तर मग वीज बिलासाठी पण हा पर्याय महत्त्वाचा ठरतो. नक्कीच. तर गो ग्रीन म्हणजे नेमकं काय, सोप्या भाषेत सांगायचं तर? सोप्या भाषेत म्हणजे जे छापील बिल येतं ना घरी दर महिन्याला, हो. ते बंद होणार आणि त्याऐवजी तेच बिल तुम्हाला ईमेलवर, SMS अलर्टने किंवा आता व्हॉट्सॲपवर पण मिळणार. अच्छा. आणि याचे मुख्य हेतू 2 आहेत असं म्हणू शकतो आपण. एक तर स्पष्ट आहे, कागद वाचवणं. हो, पर्यावरणासाठी. लाखो ग्राहक आहेत, किती कागद वाचेल? बरोबर, म्हणजे पर्यायाने झाडं वाचवणं. आणि दुसरा हेतू म्हणजे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं. डिजिटल इंडियाकडे एक पाऊल. अगदी. आणि यामुळे MSEDLचा पण खर्च वाचतो ना थोडा, म्हणजे छपाई, पोस्टेज. हो, बरोबर. आणि त्याचाच थोडा फायदा ते सवलतीच्या रूपात ग्राहकांना देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तो फायदा म्हणजे पुन्हा एकदा प्रत्येक बिलावर 10 रुपये सूट. हो, वर्षाला 120 रुपये होतात. आता रक्कम कदाचित खूप मोठी नाही वाटणार. पण नियमित बचत आहे. हो, नियमित बचत म्हणून बघायला हवं. आणि ही फक्त पैशांची गोष्ट नाहीये, बरोबर, अजून फायदे आहेत. डिजिटल कॉपी असते आपल्याकडे, ईमेलमध्ये किंवा ॲपमध्ये असेल तर शोधायला सोपं. बरोबर, सगळा रेकॉर्ड राहतो. आणि महत्वाचं म्हणजे रिमाइंडर येतात. बिल भरायची तारीख जवळ आली की आठवण करून देतात. अच्छा, हे पण आहे. हो, आणि काही वेळा तांत्रिक अडचणी किंवा वीज बंद राहणार असेल तर त्याचे अलर्ट्स पण याच माध्यमातून मिळू शकतात. अरे वा, हे तर खूपच छान वाटतंय. मग ज्यांना हे हवंय म्हणजे गो ग्रीनमध्ये जायचंय, त्यांच्यासाठी प्रक्रिया कशी आहे? किचकट आहे का? नाही, अजिबात नाही. त्यांनी खूपच सोपं केलंय हे. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे SMS. कसा? आपल्या मोबाईलवरून फक्त गो ग्रीन असं टाईप करायचा, स्पेस देऊन आपला ग्राहक क्रमांक लिहायचा आणि तो 99303 99303 या नंबरवर पाठवून द्यायचा. अरे वा, फक्त एवढंच? एका SMSने काम होतं? हो, इतकं सोपं आहे. ही तर खरंच चांगली सोय आहे. अजून काही मार्ग आहेत का? समजा SMS नसेल करायचा तर? हो, नक्कीच. दुसरा एक लोकप्रिय मार्ग आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप? महावितरणचा नंबर आहे? हो, त्यांचा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक आहे 70378 70 75 05. त्यावर फक्त हाय पाठवायचा. बरं. मग काही पर्याय येतात स्क्रीनवर. त्यात गो ग्रीन हा पर्याय निवडायचा आणि मग आपला ग्राहक क्रमांक टाकायचा. झालं. अच्छा. आणि याशिवाय अर्थातच त्यांची वेबसाईट आहे www.wss.mahadiscom.in. तिथे जाऊन किंवा त्यांचे मोबाईल ॲप वापरून पण नोंदणी करता येते. म्हणजे 2-3 मिनिटात होऊन जाईल प्रक्रिया. आरामात. उत्तम. आता पुढचा प्रश्न, पात्रता. कोण कोण घेऊ शकतं ही योजना? म्हणजे कुणासाठी आहे ही? हो, तर सध्या ही योजना घरगुती आणि व्यावसायिक म्हणजे लो टेन्शन LT ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. LT म्हणजे आपले नेहमीचे घरगुती कनेक्शन्स आणि लहान दुकानं, ऑफिसेस वगैरे. अगदी बरोबर. जे मोठे इंडस्ट्रीजवाले हाय टेन्शन ग्राहक आहेत ते सध्या यात नाहीत. ठीक आहे. आणि काही अटी वगैरे आहेत का? अट खरं तर एकच आहे, तुम्ही बिल स्वीकारायला तयार असलं पाहिजे आणि त्या बदल्यात कागदी बिल घेणं थांबवायचं. म्हणजे दोन्ही नाही मिळणार, एकतर डिजिटल किंवा कागदी. बरोबर. आणि एकदा नोंदणी झाली की पुढच्या महिन्यापासून तुमच्या बिलावर 10 रुपये वजा होऊन येतील. आणि समजा एखाद्याला काही महिन्यांनी वाटलं की नाही बाबा, मला परत कागदी बिलच पाहिजे, तर तसा पर्याय आहे. ग्राहक पुन्हा कागदी बिलाची मागणी करू शकतो. पण काय? पण मग ती जी 10 रुपयांची सवलत मिळत होती ती बंद होईल. अच्छा, म्हणजे सवलत पाहिजे असेल तर डिजिटलच राहावं लागेल. हो, त्यामुळे एकदा डिजिटल झाल्यावर त्यातच खरं तर जास्त फायदा आणि सोय आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं तर समजा रामने नोंदणी केली, त्याला दरमहा 10 रुपये सूट.
पण त्याचा शेजारी श्याम त्याने नाही केली नोंदणी. तर त्याला सवलत नाही मिळणार, त्याला नेहमीसारखं कागदी बिल येत राहील. ही पूर्णपणे ऐच्छिक योजना आहे, कुणावर जबरदस्ती नाही. बरोबर. म्हणूनच त्यांचं ते घोषवाक्य पण छान आहे ना, ई बिल स्वीकारा, 10 रुपये मिळवा, कागद वाचवा, पर्यावरण वाचवा. हो, एकदम मुद्देसूद. योजनेचं सगळं सारत्यात आलंय. आर्थिक लाभ, पर्यावरणाची काळजी आणि डिजिटल सोय. अगदी. तर एकंदरीत बघितलं तर गो ग्रीन योजना ग्राहकांसाठी चांगली दिसते. म्हणजे पर्यावरण वाचवताना थोडी बचत पण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज बिलासारख्या गोष्टीसाठी एक सोयीस्कर डिजिटल पर्याय मिळतोय. हो ना. आणि नोंदणी प्रक्रिया पण सोपी आहे म्हणताय तुम्ही. SMS, व्हॉट्सॲप, वेबसाईट, ॲप अनेक पर्याय आहेत. हो, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही. बरोबर. नक्कीच ही योजना म्हणजे आजच्या काळात योग्य दिशेने टाकलेलं एक चांगलं पाऊल आहे. पण या निमित्ताने ना एक थोडा मोठा विचार मनात येतो. काय? की भविष्यात अशा डिजिटल सेवांचा वापर फक्त बिल देण्या घेण्यापुरता राहील का, की याचा उपयोग अजून पुढे जाऊन म्हणजे वीज कंपन्या आणि ग्राहक यांच्यातला संवाद अधिक चांगला करण्यासाठी करता येईल? म्हणजे कसं? म्हणजे लोकांना त्यांच्या विजेच्या वापराच्या सवयींबद्दल जास्त माहिती देणं किंवा ऊर्जा कशी वाचवायची याबद्दल टिप्स देणं, यासाठी पण याचा उपयोग होऊ शकेल का? हो, म्हणजे फक्त बिल पाठवण्याऐवजी एक माहितीचं माध्यम म्हणून वापरणं. अगदी. ऊर्जेचा वापर अजून कसा कार्यक्षम करता येईल यासाठी हे प्लॅटफॉर्म्स वापरता येतील का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच. केवळ बिलिंग नाही तर एक प्रकारे ऊर्जा साक्षरता वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. हा खरंच एक महत्त्वाचा विचार आहे.